सध्या कॉन्ट्रॅक्ट देऊन अनेक तरुणांकडून मतदारांना मूर्ख बनवणाऱ्या रील्स व्हायरल केल्या जात आहेत। त्या रील्स बनवणाऱ्या तरुणांना राजकारणाचं काहीच घेणं घेणं नाही। त्यांना फक्त रील्स बनवणे आणि व्हायरल करणे एवढेच काम दिलेले असते। परंतु रील्स व्हायरल केल्याने विकास कामे होणार नाहीत, जनतेला न्याय सुद्धा मिळणार नाही। असो दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। काल आपण अटल कुटुंबियांचं सोयीचं राजकारण हा विषय घेऊन बातमी प्रकाशित केली होती, परंतु कार्यकर्त्यांनी त्या बातमीचा आधार घेऊन विषयांतर करत डॉक्टर बंग यांच्यावर एसआयटीचं काय असा भावनिक व्हिडिओ व्हायरल केला। परंतु आपणास मूक नाईकच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तालुक्यात अनेक दोषी असताना फक्त डॉक्टर बंग यांचंच नाव घेऊन रील्स व्हायरल करणे हे कितपत योग्य आहे? मतदार राजा हा आता खूप अभ्यासू झाला आहे। प्रणित मोरे जनसंघर्षच्या मॅटर मधील नोटिसा कोणाकुणाला प्राप्त झाल्या आणि त्या कशा मॅनेज करण्यात आल्या हेही अद्याप जनता विसरली नाही। मागील जीएसटीचा विषय असो वा सिद्धिविनायक लेआउटचा विषय असो, अशा अनेक विषयाला हात घालता येईल, परंतु तसे करणे उचित होणार नाही। कारण या ठिकाणी आपणास योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे। प्रभाग क्रमांक 2च्या जनतेने तसे ठरवलेही आहे। दर्शकांनो, लेआउट या विषयावर चर्चा करतो म्हटलं तर निकम साहेब हे कोणाचे पार्टनर आहेत आणि हे दोघे कोणत्या भाऊसाठी काम करतात हेही जनतेला माहित आहे। परंतु आपल्याला त्या विषयावर जायचं नाही। नंतर कधी असे मोठे मोठे विषय घेऊ। सध्या प्रभाग क्रमांक 2 मधील गुणवत्तेवर आधारित भविष्यात नगरपालिकेला कसा उमेदवार असायचा यावर चर्चा व्हावी। वैयक्तिक विषय घेऊन आपल्याकडील अवगुणता दाखवणारे काम करू नये असे मतदारांनी गुलाबी थंडीत केलेल्या चर्चेतून दिसून येत आहे। उत्पन्नाचं साधन असावं, परंतु ते चुकीच्या मार्गाचंही नसावं हेही तितकंच महत्वाचं आहे। डॉक्टर बंग हे व्यावसायिक आहेत यात दुमत नाही, परंतु ते शिक्षण सम्राटही आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण ते दिग्रस सारख्या ठिकाणी देऊ इच्छित आहेत। निश्चितच त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान होता आले तर दिग्रसचा कायापालट होईल अशी मतदारांमध्ये ठाम शाश्वती आली आहे। देशात्मक सुडाचं राजकारण नसावं, गुणवत्तेवर आधारितच राजकारण असावं अशीही चर्चा सध्या या गुलाबी थंडीत पाहावयास मिळत आहे। भेटू पुढील बातमीपत्रात। तत्पूर्वी अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।